नमस्कार. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ॲप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन या व्यवसायात उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की औदा संवसु विभाग महापारेषण वर्धाच्या आस्थापनेवरील वर्ष 2025-26 करिता 1 वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारीकरिता भरती प्रक्रिया राबवायची आहे. करिता पात्र उमेदवारांनी www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारीकरिता 18/7/2025 ते 25/7/2025 च्या रात्री 11:59 खालील नमूद आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. या ठिकाणी कार्यालयाचं नाव दिलेलं आहे. औदा संवसु विभाग मरावी पारेषण कंपनी मर्यादित वर्धा. नंतर आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक त्यांचा दिलेला आहे. इलेक्ट्रिशियनच्या एकूण जागा आहेत 19 आणि कार्यक्षेत्र या ठिकाणी दिलेलं आहे. औदा संवसु विभाग वर्धा अंतर्गत येणारे उपकेंद्र व उपविभाग. पुढे आहे शैक्षणिक अर्हता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढे आहे शैक्षणिक प्रमाणपत्रे / कागदपत्रे. पहिलं आहे SSC व ITI वीज तंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकांची प्रत. नंतर आहे 2 नंबर शाळा सोडल्याचा दाखला. 3 आधार कार्ड. 4 मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र. नंतर आहे डोमासाईल सर्टिफिकेट. पुढे आहे प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर. चालू वर्षात वैध असलेले अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवार वगळून. पुढे आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग SEBC असल्याबाबतचे प्रमाणपत्र. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. नंतर आहे विद्यावेतन. प्रचलित नियमाप्रमाणे जे असेल ते या ठिकाणी लागू राहील. 6 नंबर आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे. वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास त्यानंतरच्या कालावधीत आलेल्या अर्जाचा विचार हा केला जाणार नाही आहे. पुढे आहे 7 नंबर अपूर्ण चुकीचे व अपुऱ्या कागदपत्रांसह सादर केलेले ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अथवा त्यांचा विचार केला जाणार नाही. तसेच अर्जामध्ये नमूद केलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळून आल्यास संबंधित उमेदवार हा अपात्र ठरवला जाईल. पुढे आहे 8 नंबर SSC व ITI वीज तंत्री गुणपत्रिकेवरील नाव आधार कार्डमधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे, अन्यथा आपला अर्ज हा स्वीकारला जाणार नाही आहे. पुढे आहे कमाल वयोमर्यादा. दिनांक 31/7/2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा वय जास्त नसावे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे. 10 नंबर आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा नोंदविणे आवश्यक आहे. 11 नंबर आहे शिकाऊ उमेदवारांची निवड ही SSC व ITI परीक्षेचे मिळून एकूण प्राप्त गुणांच्या 50% सरासरीच्या आधारे गुणवत्ते यादीनुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय केली जाईल. पुढे आहे 13 नंबर प्रणालीमध्ये बदल झाल्यामुळे याआधी ज्या उमेदवारांनी वरील आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर केले असतील त्यांनी पुन्हा अर्ज सादर करणे आवश्यक आहे आणि सदर भरती प्रक्रियेकरिता फक्त 18/7/2025 ते 25/7/2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचाच विचार केला जाईल.
वर नमूद दिनांकाच्या पूर्वी किंवा नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा भरती किंवा निवड प्रक्रियेकरता विचार केला जाणार नाही आहे. नंतर आहे 14 नंबर, ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहिरातीसह जोडलेल्या प्रपत्र परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत व मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रांच्या साक्षांकित स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती व इतर कागदपत्रे दिनांक 8/8/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय औदा संवसू विभाग महापारेषण बोरगाव नाका विद्युत भवन पहिला माळा वर्धा या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा स्वहस्ते पोचेल या बेताने ते पाठवायचे आहेत. तसेच सदर प्रपत्र आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्रांसह विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास आपला अर्ज भरती निवड प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाणार नाही आहे. पुढे प्रपत्र दिलेलं आहे. या ठिकाणी वरती एक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लावून घ्यायचा. नंतर आहे उमेदवाराचं नाव, आडनाव सुरुवातीला, नंतर उमेदवाराचं नाव आणि नंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव येईल. पुढे आहे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं, स्त्री पुरुष जे काय असेल ते. नंतर विवाहित अविवाहित. नंतर आहे उमेदवाराचा पत्ता जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा. पुढे पिनकोड टाकायचा. नंतर 4 नंबर आहे कायमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा, पिनकोड टाकायचा. 5 नंबर आहे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा या ठिकाणी. नंतर 6 नंबर आहे चालू असलेला ईमेल ID जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा. नंतर जन्मतारीख टाकायची. पुढे आहे 8 नंबर जातीचा प्रवर्ग जो आपला असेल त्या चौकोनामध्ये आपल्याला बरोबरची टिक करायची आहे. नंतर आहे शैक्षणिक पात्रता, पहिला आहे SSC आणि नंतर आहे ITI 20 तंत्री. पहिलं या ठिकाणी 10वीचं बोर्ड जे असेल ते या ठिकाणी टाकायचं. नंतर उत्तीर्ण वर्ष, परीक्षेतील एकूण गुण, मिळालेले गुण आणि टक्केवारी टाकायची. नंतर ITIचं टाकायचं, ITIचं जे बोर्ड असेल ते या ठिकाणी टाकायचं. नंतर वर्ष टाकायचं, एकूण गुण, मिळालेले गुण आणि टक्केवारी ज्या फॉर्मॅटमध्ये आहे या फॉर्मॅटमध्ये टाकून घ्यायची. नंतर आहे जोडावयाची आवश्यक प्रमाणपत्रे, लागू असलेल्या ठिकाणी बरोबरची खूण करायची आहे. SSC गुणपत्रिका तर आहे म्हणून या ठिकाणी टिकमार्क करायची. ITI गुणपत्रिका या ठिकाणी सुद्धा आपल्याला टिक करायची. जे लागू असतील त्या ठिकाणी तुम्हाला बरोबरची टिक करायची आहे. त्यानंतर आहे स्वयंघोषणापत्र. मी त्यापुढं आपलं नाव येईल. नंतर या ठिकाणी स्थळ टाकायचं, दिनांक टाकायची. आणि पुढे उमेदवाराची स्वाक्षरी आहे ती वरती स्वाक्षरी करायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.